नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. द सुनील तांबे शोच्या या भागाचे प्रायोजक आहेत देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन. 1917 सालापासून जेधे मॅन्शन म्हणजे शाहू महाराजांच्या उत्तेजनाने आणि मार्गदर्शनाने चाललेला सत्यशोधक चळवळीचा बालेकिल्ला होता. जेध्यांचं कुटुंब हे एकत्र कुटुंब होतं. 4 भाऊ, त्यांच्या बायका, मुले बाळे, माहेर वाशिणी, त्यांची नात्यागोत्याची माणसं, पाहुणे रावळे, नोकर चाकर यांचा घरात सतत राबता असे. 100-150 माणसांसाठी रोज रांधायचे हे कुटुंबातील स्त्रियांच्या अंगवळणी पडलेलं होतं. जेधे मॅन्शनमध्ये नेहमी सभा भरत. त्यावेळी सोडा, लेमन, चहा सगळा खर्च जेधे बंधू करत. सत्यशोधक चळवळीतला कार्यकर्ता पुण्यात आला की सरळ जेधे मॅन्शनमध्ये येई. त्याला ते आपलं घर वाटे. वाढत्या उद्योग व्यवसायाचा पसारा सखाराम पंत आणि बळवंतराव हे भाऊ सांभाळीत, तर बाबूराव राजकीय उलाढालीत घडलेले असत. बाबूराव जात्यात चाणाक्ष, माणसांची पारख करण्यात वाकबगार. त्यांच्या मनात काय चालले आहे याचा थांग लागणे कठीण असे. आपण हाती घेतलेल्या कामात कोणाचा उपयोग होईल ते बरोबर हेरून त्याचा योग्य वेळी उपयोग करून घेण्याचे कसब बाबूरावांकडे होतं. शाहू महाराजांच्या सहवासाने राजकीय डावपेच लढवण्यात ते तरबेज झाले होते. देशभक्त केशवराव जेधे यांचं चरित्र यदी फडके यांनी लिहिलं. समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्या विनंतीवरून आपण हे काम केलं असं फडके यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे. या चरित्राची नवी कोरी आवृत्ती देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनने प्रकाशित केली आहे. या आवृत्तीला महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांची साक्षेपी प्रस्तावना आहे. पुस्तकवाला भाई आणि न्यू इरा पब्लिकेशन यांच्याकडे हा ग्रंथ हमखास मिळेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी केवळ 4 महिन्यात 48 लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली. त्यामुळे भाजप नेतृत्वाखालील महायुतीला पाशवी बहुमत मिळालं असा आरोप काँग्रेस पक्षाच्या डेटा ॲनालिटिक्स विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी पुराव्यानिशी केला आहे. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांना निवडणूक आयोगाने अजूनही उत्तर दिलेलं नाही. प्रवीण चक्रवर्ती यांनी 8 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. Hello. You may recall that recently I had talked about how in the recent Maharashtra state elections, mysteriously 48 new lakh voters were added in just 4 months, especially when in the previous 5 years there were only 32 lakh new voters that were added. How come 48 lakh were added in just 4 months? And somehow, magically, all these new voters seem to have voted only for the मात्र BJP. महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी, यूट्यूबर्सनी या पत्रकार परिषदेची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या बातमीचा पाठपुरावाही केला गेलेला नाही. राजकीय नेत्यांमध्ये कोण कुणास काय म्हणाले याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देणं म्हणजे राजकीय बातमीदारी अशी बहुतांश मराठी पत्रकारांची धारणा बनलेली आहे. आणि अर्थातच वाचकांची. एखाद्या क्षुद्र व्यक्तीचं स्तोम माजवण्याचं काम हे सर्व पत्रकार करतात. ही बाब अर्थातच कमालीची लाजिरवाणी आहे. 2019 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या नंतर 2024च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत म्हणजे 5 वर्षात महाराष्ट्रात 32 लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली. मात्र लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर केवळ 6 महिन्यात 48 लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली असं निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून सिद्ध होतं. या सर्व नवीन मतदारांनी भाजपला मतदान केलं असं मतांच्या आकडेवारीवरून दिसतं. विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मिळालेल्या एकूण मतांची संख्या आहे 74 लाख. त्यापैकी 50 लाख नवीन मतदारांची आहे, तर 24 लाख मतदार काँग्रेसकडून महायुतीकडे वळले असा दावा प्रवीण चक्रवर्ती यांनी केला आहे. Of these 74 lakh more votes that the BJP alliance got, 24 moved from the Congress alliance to the BJP, and the remaining 50 lakh new votes were all new voters. So when we raised these questions to the Election Commission, the Chief Election Commissioner replied in a press conference recently that he said the process of addition and deletion of new voters is very strong, robust and tight proof. He said there can be no fake voters or no manipulation of this process possible. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्या मते नवीन मतदारांची नोंदणी वा मतदार यादीतून मतदारांची नावं गाळण्याची प्रक्रिया ही कमालीची शिस्तबद्ध आणि भक्कम आहे.
त्यामुळे खोटा मतदार हा प्रकार अस्तित्वात नाही. असं असेल तर केवळ 4 महिन्याच्या कालावधीत 32 लाख नवीन मतदारांची नोंदणी कशी झाली याचं उत्तर राजीव कुमार यांनी द्यायला हवं. भारताची जनगणना 2011 साली झाली. जनगणना आता केव्हा होणार हे आज कोणालाही माहीत नाही. त्यामुळे नेमकी याची म्हणजे लोकसंख्या किती आहे याचे केवळ अंदाजच वर्तवता येतात. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या अंदाजाप्रमाणे 2021 साली महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या म्हणजे 18 वर्षावरील व्यक्तींची संख्या 9,14,00,000 असेल. म्हणजे हा अंदाज आहे, कारण आपल्याकडे हे नाही आहे, जनगणना झालेली नाही आहे. त्यामुळे कुटुंब कल्याण मंत्रालयाने जो अंदाज केलेला आहे तो असा की 2021 साली साधारणपणे 9,14,00,000 मतदार असतील महाराष्ट्रात. 2026 साली 9,80,00,000 मतदार असतील असा त्यांचा अंदाज आहे. म्हणजे 2024 साली ही संख्या 9,54,00,000 असायला हवी. मात्र 2024 साली केवळ 4 महिन्यात म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या वेळी ही मतदार संख्या 9,70,00,000 झाली असं निवडणूक आयोग सांगतो. याचा अर्थ असा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंदाजापेक्षा 16 लाखांनी ही मतदार संख्या अधिक आहे. हे कसं घडलं असा प्रश्न प्रवीण चक्रवर्तींनी निवडणूक आयोगाला विचारलेला आहे. दिल्ली राज्य, आता हा केवळ तिथेच नाही आहे प्रश्न आहे, आता पुढचं बघा. दिल्ली राज्य विधानसभांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने मतदार नोंदणीची मोहीम सुरू केलेली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अशी मोहीम सुरू करण्यात काही गैर नाही. मात्र या संबंधात आम आदमी पार्टीचे नेते आणि खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी जे आरोप केले ते धक्कादायक आहेत. पंकज चौधरी हे केंद्रीय वित्त राज्यमंत्री आहेत. त्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी असलेल्या 26 मतदारांची नोंदणी करण्याचा अर्ज त्यांनी सादर केलेला आहे. शासकीय निवासस्थान आहे, याच्यामध्ये 26 लोक कुठून आले? कमलेश पासवान हेही केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी असलेल्या 26 मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्याचा अर्ज केलेला आहे. जयप्रकाश हे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार, त्यांनी त्यांच्या घरी असलेल्या 25 मतदारांची नोंदणी करण्याचा अर्ज दाखल केला आहे. हे अर्जदार म्हणजे आता हे जे आहेत ते खासदार असले तरी ते काय दिल्लीचे रहिवासी नाही आहेत, ते कुठून तरी हरदोईवरनं किंवा आणखीन कुठून तरी इकडे आलेत ना. परंतु त्यांच्या घरात एवढी माणसं एकेका मंत्र्याच्या किंवा खासदाराच्या घरात. आता प्रवेश वर्मा हेही माजी केंद्रीय मंत्री आहेत, ते आत्ता खासदार नाही आहेत. मात्र अजून म्हणजे जवळपास 8 महिने झाले तरी त्यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही. आणि त्यांच्या पत्त्यावरती म्हणजे एक तर ते स्वतःच तिकडे भाडेकरूच आहेत. खरं तर त्यांना ती जागा खाली करायला पाहिजे, ते तर बाजूलाच ठेवा. परंतु त्यांच्या पत्त्यावरती त्यांनी आणखीन 33 मतदार असल्याचा अर्ज दाखल केलेला आहे. राघव चड्डा हे आम आदमी पार्टीचेच हे आहेत, नेते आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की हजारो लोकांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तसे विविध व्यक्तींच्या म्हणजे मतदार यादीतनं एखादं जर नाव वगळायचं असेल तर तसा एक अर्ज इलेक्शन कमिशनला द्यायला लागतो. आणि त्यामुळे हे विविध व्यक्तींच्या नावाने असे अर्ज करण्यात आले. 2, 3 आणि 4 जानेवारीला या सर्व व्यक्तींना म्हणजे 12, 15, 24 काही व्यक्तींना सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने बोलावलं. तेव्हा या व्यक्तींनी सांगितलं की त्यांनी अशा प्रकारचा कोणताही अर्ज केलेला नाही. हे धक्कादायक आहे. म्हणजे तोतिये उभे करून भाजपने मतदार यादीतून मतदारांना वगळण्याचा डाव रचल्याचं स्पष्ट होतं. अरविंद केजरीवाल यांनी तर त्या वगळलेल्या लोकांची ही वगळील मतदारांची जी मतदार यादीतनं ज्यांची नावं वगळली या सगळ्या माणसांना पत्रकार परिषदेमध्ये हजर केलेलं होतं. आम आदमी पार्टीच्या नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी असा जाहीर आरोप केला आहे की नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या आहे 1 लाख. मात्र एका महिन्यात 10,000 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. काय निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजपचा साथीदार म्हणून काम करतोय. म्हणजे केवळ सरकारी खातं नाही बनलंय ते,
तर तो भाजपची एक विंग म्हणजे भारतीय जनता पक्षाची एक आघाडी असल्यासारखा काम करतोय असं दिसतंय. ही अतिशय भीषण बाब आहे. आणि त्याहीपेक्षा भीषण बाब अशी की कोणत्याही पत्रकारांनी या संबंधात राजीव कुमार यांना पत्रकार परिषदेत धारेवर धरलं नाही. आज आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पुराव्यानिशी केलेल्या आरोपांचा जाब कोणीही निवडणूक आयुक्तांना विचारला नाही. निवडणूक प्रक्रियेचं अपहरण भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. हायजॅक म्हणतात ना, तसं अपहरण आहे. वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी याबाबत ना सरकारला धारेवर धरलं, ना भारतीय जनता पक्षाला, ना मुख्य निवडणूक आयुक्ताला. राजरोसपणे भारतीय संविधानाची मोडतोड केली जात आहे. कारण संविधानानुसार राज्यकारभार वा निवडणूक प्रक्रिया राबवली जात नाही आहे. याचे परिणाम अतिशय गंभीर आणि भीषण होऊ शकतात. म्हणजे हा केवळ वोटिंग मशीनचा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा प्रश्न नाही आहे. मतदारांची नोंदणी करणं, त्याच्यामध्ये एकदम मोठ्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर 48 लाख मतदार केवळ 6 महिन्यात वाढले. कसं शक्य आहे? कोणी वाढवले हे? आणि याचा पाठपुरावा का करत नाही तिकडची वर्तमानपत्र? किंवा आता दिल्लीमध्ये एका महिन्यात 10,000 मतदार वाढले एका मतदारसंघातले. म्हणजे 10% मतं वाढली हो. तीच गोष्ट मतदार यादीतनं नावं गाळण्याची. म्हणजे आता हे असं आलेलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या एवढं कळ्याशी आलेलं आहे की त्यांना एक लक्षात आलेलं आहे की लोक आपल्याला मतं देत नाही आहेत. मग त्याच्यावरती उपाय काय? त्याच्यावरती उपाय हाच, ते म्हणजे आपली विरोधी जे आहेत मतं, त्यांच्या मतदारांची नावं गाळणं आणि जे नकली किंवा दुसरे खोटे मतदार आहेत त्यांची नोंदणी करणं. तरच आपण जिंकून येऊ शकतो असं त्यांना वाटू लागलेलं आहे. म्हणजे निवडणूक आयोग त्यांच्या हाताशी आहे. बाकीच्या सगळ्या ईडी बीडी ह्याचा तो वापर ते करतातच आहेत. परंतु याचा एक भीषण परिणाम होईल. कारण जर का हे म्हणजे जसा महाराष्ट्रामध्ये लोकांना धक्का बसला या निकालांनी, आज त्याचं कारण कळत आहे. म्हणजे प्रवीण चक्रवर्तींनी जेव्हा हे 7-8 जानेवारीला सांगितलं तेव्हा कारण कळतं. तोपर्यंत सगळे विरोधी पक्षसुद्धा महाराष्ट्रातले काय करत होते तर EVM मशीनबद्दल बोलत होते. परंतु त्यांनी या विषयाकडे बघितलेलंच नव्हतं. आता प्रवीण चक्रवर्ती तर पुराव्यानिशी दाखवत आहेत की एवढे मतदार जास्त झाले आणि ती भाजपला गेलेली मतं आहेत असं ते आकडेवारीने सांगतायत. ते आता कोणी कोणाला मतदान हे नेहमीच गुप्त असतं, परंतु आकडेवारीवरनं त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे ना. तर याच्यावरून एक तर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी याचा काहीतरी एक धडा घेतला पाहिजे. आणि ही जी एक प्रक्रिया आहे निवडणुकीची की ज्याच्यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावं गाळणं वगैरे हे सगळे प्रकार येतात, त्याच्यावरतीही अंकुश ठेवण्याची गरज आहे. आणि निवडणूक आयोगाला या संबंधामध्ये धारेवर धरायला हवं. अन्यथा काय होईल, तुम्ही प्रदीर्घ काळ कोणालाही म्हणजे मूर्ख बनवू शकत नाही आणि त्याचे अतिशय भीषण परिणाम होतील. कारण आपल्याला नको असलेले राज्यकर्ते आपल्यावर लादले जात असतील आणि त्याला समजा ही सरळ सरळ असं निवडणूक आयोगासारखी एक जी ही संस्था आहे, ज्याला घटनात्मक अधिकार असलेली संस्था आहे, घटनात्मक संस्था आहे, तीच समजा साथीदार असेल तर आपल्या देशातही बांगलादेशसारखीच परिस्थिती होईल. बांगलादेशात नेमकं हेच झालेलं होतं, शेख हसीना यांनी केलेलं होतं. त्यामुळे हा सध्याचा जो आहे हा अतिशय भीषण प्रकार आहे आणि या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. धन्यवाद. आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा, कारण त्याच्यानुसार यूट्यूबचे अल्गोरिदम असतात. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि त्याला लाईकही करा आणि हा व्हिडिओ शेअरही करा. त्याशिवाय आपल्यासमोर जे बटन आहे त्याच्यावरती जॉईन हे बटन दाबा आणि इंडी जर्नलला देणगीच्या किती देणगी देणार याच्यावरती क्लिक करा. स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावा.